नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज आपण एकदम इम्पॉर्टंट अशा बिझनेस न्यूज डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे LIC बद्दल. तर मित्रांनो, इंडियाची सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LICच्या शेअरमध्ये डिक्लाइन येत आहे आणि स्टॉक 397.55 रुपयांपर्यंत खाली आला आहे. गव्हर्नमेंटने सेबीच्या मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी LIC मधला 6.5% पर्यंतचा स्टेक म्हणजे 2.5% बेस ऑफर आणि 4% ग्रीन शो ऑप्शनसह विकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यातून जवळपास 31,000 कोटी उभारले जातील. फ्लोअर प्राइस हा 382 रुपये पर शेअर ठेवला आहे, जो प्रिव्हियस क्लोज पेक्षा जवळपास 11% डिस्काउंटवर आहे. मित्रांनो, 382चा फ्लोअर प्राइस म्हणजे सध्याच्या मार्केट प्राइस पेक्षा जवळपास 11% स्वस्त एंट्री आहे. पण गव्हर्नमेंटचा कंटिन्यू स्टेक सेल प्रेशर पुढेही स्टॉकवर राहू शकतो. त्यामुळे लॉंग टर्म स्टोरी बघूनच या शेअर बद्दल डिसिजन घ्या. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फसाई बद्दल. तर मित्रांनो, फूड सेफ्टी रेग्युलेटर फसाईंनी डाबुरला हनी, काउगी, एडिबल ऑइल, ॲपल सायडर व्हिनेगर आणि कोकोनट ऑइलवर 100% नॅचरल किंवा 100% प्युअर असे क्लेम करण्यास थेट बंदी घातली आहे. रेग्युलेटरच्या मते क्लेम्स फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स रेग्युलेशन 2018 नुसार ॲम्बिग्युअस आणि मिसलिडिंग आहेत, कारण त्यामागे कुठलाही सबस्टॅन्शियल प्रूफ सादर केलेला नाही. डाबूरला 15 दिवसांमध्ये ॲक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे आणि नॉन कंप्लायंट प्रोडक्टची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच मित्रांनो, एनर्जी ड्रिंक आणि ब्लेंडेड अल्कोहोलवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा डिसिजन फक्त डाबूर पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पॅकेज फूड सेक्टरच्या लेबलिंगवर आता फसायची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे HUL, ITC सारख्या FMCG स्टॉक्सवर याचा सेंटिमेंटल इम्पॅक्ट दिसू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज सुद्धा फूड अडल्ट्रेशन बद्दल आहे. तर मित्रांनो, अलीकडे सुरतमध्ये जवळपास 1,400 किलो फेक पनीर जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये पॉल्मोनियम ऑइल आणि मिल्क पावडर वापरलं जात होतं. तर टर्मरिक आणि स्पायसेसमध्ये लीड क्रोमेट आणि मेटॅनिल येल्लो सारखे हार्मफुल केमिकल सापडले आहेत. फूड अडल्ट्रेशनमुळे कॅन्सरसह 200 पेक्षा जास्त ॲक्यूट आणि क्रोनिक डिसऑर्डरचा रिस्क वाढतो, असं स्टडी सांगतात. आणि याच कारणामुळे सोशल मीडियावर सध्या अशी चर्चा आहे की अनेक इंडियन फॅमिलीज बेटर क्वालिटी ऑफ लाईफसाठी परदेश सेटल होण्याचा विचार करत आहेत. मित्रांनो, फूड सेफ्टी आणि हेल्थ कॉन्शियस कन्झ्युमर बिहेवियरमुळे ऑर्गॅनिक फूड ब्रँड्स आणि हेल्थ टेक स्टार्टअप साठी मोठी ऑपॉर्च्युनिटी तयार होऊ शकते, कारण कन्झ्युमर्स आता प्युरिटी आणि प्रीमियम द्यायला तयार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नजारा टेक्नॉलॉजीज बद्दल. गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजीला जून क्वार्टरमध्ये जवळपास 79.92 कोटींचा कन्सॉलिडेटेड नेट लॉस झाला आहे. तर रेव्हेन्यू 428.77 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने नवीन CEO म्हणून रेमंड स्टफर यांची अपॉइंटमेंट केली आहे आणि ब्लू टाईल तसंच बेस्ट प्ले ॲक्विजिशनच्या टर्म्समध्ये सुद्धा रिव्हिजन केलं आहे. आज बोर्ड मीटिंगमध्ये प्रेफरन्शियल इश्यूद्वारे नवीन फंड रेझिंगवर विचार होणार आहे. लॉस असूनही स्टॉक वाढणं म्हणजे मार्केट नवीन लिडरशिप आणि फंड रेझिंग प्लॅन्सला पॉझिटिव्हली बघत आहे. पण लॉस कमी होत नाही तोपर्यंत पोझिशनमध्ये कॉशियस ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. तर मित्रांनो, लोकसभामध्ये टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल सादर करण्यात आला आहे, जे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्टच्या सेक्शन 10A मध्ये बदल करेल आणि बँक्स तसंच पेमेंट कंपनीजना ठराविक UPI ट्रान्झॅक्शनवर मर्चंट डिस्काउंट रेट आकारण्याची परमिशन देईल. जानेवारी 2020 पासून UPI वर 0 MDR होता, पण पार्लिमेंटरी कमिटीच्या रिपोर्टनुसार गव्हर्नमेंट सबसिडी ॲक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टच्या फक्त 11 ते 14% कव्हर करते. म्हणून जेफ्रीच्या एस्टिमेटनुसार जर हे चार्जेस इम्प्लिमेंट झाले तर फायनान्शियल इयर 28 पर्यंत इंडस्ट्रीला 5,000 ते 10,000 कोटीचं ॲडिशनल रेव्हेन्यू मिळू शकतो. एकंदरीत मित्रांनो, कॉमन मॅनचे फ्री UPI ट्रान्झॅक्शन सध्या तरी सेफ आहेत, पण पेटीएम, फोनपे सारख्या फिनटेक स्टॉकच्या रेव्हेन्यूमध्ये आता मोठी वाढ होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे व्हॉट्सॲप बद्दल. तर मित्रांनो, व्हॉट्सॲप सध्या ऑप्शनल डेट ऑफ बर्थ प्रॉम्प्टची टेस्टिंग करत आहे आणि याचं मुख्य कारण आहे इंडियाचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, जो मे 2027 पासून इफेक्टिव्ह होणार आहे. कंपनीने क्लिअर केलं आहे की इन्फॉर्मेशन पूर्णपणे प्रायव्हेट राहील आणि इतर युजर सोबत शेअर केली जाणार नाही. हे फक्त एज व्हेरिफिकेशनसाठी वापरलं जाणार आहे.
यासोबतच अँड्रॉइडसाठी फ्रेंड्सच्या बर्थडेची आठवण करून देणारं एक वेगळं फीचर सुद्धा इंडिपेंडेंटली डेव्हलप केलं जात आहे. एकंदरीत मित्रांनो, जगभरातल्या टेक कंपनीज आता डेटा प्रायव्हसी लॉजमुळे आपलं प्रोडक्ट डिझाईन बदलत आहेत आणि हा ट्रेंड पुढच्या काही वर्षात आणखी वाढणार आहे. त्यामुळे मेटा सारख्या पॅरेंट कंपनीसाठी कंप्लायन्स कॉस्ट सुद्धा वाढू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झेप्टो बद्दल. तर काल आपण झेप्टो, फ्लिपकार्ट आणि फोनपेच्या IPO डिलेज बद्दल बोललो होतो आणि आज त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट दिसून येतोय. झेप्टोच्या अनलिस्टेड शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात तब्बल 23% घसरण आली असून 1 ऑगस्टला प्राइस त्यांची 26.92 पर्यंत खाली आला, जो डिसेंबर 2025च्या 68 रुपयाच्या पीकपेक्षा जवळपास 60% कमी आहे. आणि मित्रांनो, यामागचं मुख्य कारण आहे वाढता लॉस, मोठा कॅश बर्न आणि वाढती कॉम्पिटिशन, ज्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन $3.5 बिलियन खाली घसरलं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ऍपल बद्दल. तर युएसच्या 7th सर्किट कोर्टने ऍपलची क्लास ऍक्शन लॉसूट डिसमिस करण्याची रिक्वेस्ट रिजेक्ट केली आहे आणि हा केस 2020 पासून इलिनॉइस मध्ये सुरू आहे. ऍपलच्या फोटोज ऍप मधलं पीपल फीचर युजर्सच्या परमिशन शिवाय ऑन डिव्हाइस मशीन लर्निंगद्वारे फेशियल डाटा तयार करतं असं ॲलिगेशन आहे, जे इलिनॉइसच्या बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ऍक्टचं व्हायोलेशन आहे. जवळपास 6.5 मिलियन इलिनॉइस आयफोन युजर्स या केसमध्ये सामील असून प्रत्येक व्हायोलेशन मागे $1,000 ते $5,000 पेनल्टी होऊ शकतो, ज्यामुळे टोटल अमाऊंट ही $32.5 बिलियन पर्यंत जाऊ शकते. मित्रांनो, जगातल्या सर्वात मोठ्या कंपनींना सुद्धा आता डाटा प्रायव्हसीच्या इश्यूवर मोठा फायनान्शियल रिस्क सहन करावा लागतोय. त्यामुळे इन्व्हेस्टर्स आणि टेक स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताना त्यांच्या लीगल रिस्क एक्सपोजरकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो भारतीय एअरटेल बद्दल. मित्रांनो, भारतीय एअरटेलचा कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू हा 58,539 कोटींवर पोहोचला आहे, जो इयर ऑन इयर 18.4% जास्त आहे. तर इबिटा मार्जिन तब्बल 57.4% राहिला आहे. इंडिया रेव्हेन्यू 41,214 कोटी असून मोबाईल आरपू हा 250 वरून 264 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर होम ब्रॉडबँड बिझनेसमध्ये 33.2% नवीन ग्रोथ झाली आहे. कंपनीने या क्वार्टरमध्ये 1.49 कोटी नवीन कस्टमर ऍड केले आहेत आणि 15 देशांमध्ये टोटल कस्टमर बेस हा 68.1 कोटींवर पोहोचला आहे. मित्रांनो, आरपू वाढणं म्हणजे टेलिकॉम कंपनीची प्राइसिंग पॉवर वाढली आहे आणि याचा डायरेक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कंपनीच्या प्रॉफिटवर होतो. त्यामुळे टेलिकॉम सेक्टर पुढच्या क्वार्टरमध्येही स्ट्रॉंग नक्कीच राहू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे MCX बद्दल. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCXच्या ऑपरेशनल रेव्हेन्यू हा 373.21 कोटींवरून वाढून 702 कोटींवर पोहोचला आहे, जी 88.09% ग्रोथ आहे. कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट हा 203 कोटींवरून वाढून 413 कोटीवर पोहोचला, जो 100% पेक्षा जास्त ग्रोथ आहे. एप्रिल टू जून या क्वार्टरमध्ये गोल्ड, सिल्वर आणि एनर्जी सेगमेंट मधल्या प्राइसेसमध्ये मोठ्या व्हॉलॅटिलिटीमुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम्स लक्षणीय वाढले आहे. त्याचा डायरेक्ट फायदा एक्सचेंजला झालेला आहे. आजच कंपनीचा इन्व्हेस्टर्स कॉल सुद्धा होणार आहे. मित्रांनो, कमोडिटी मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी ही ट्रेडर्ससाठी रिस्क असते, पण एक्सचेंज कंपनीसाठी मात्र ही अपॉर्च्युनिटी असते, कारण जास्त व्हॉल्यूम म्हणजे जास्त फ्री इन्कम. मित्रांनो, आजच्या न्यूज जर समराईज करायचं म्हणलं तर कॉमन मॅनवर किती इम्पॅक्ट आहे ते बघूया. एकीकडे UPI ट्रान्झॅक्शनवर भविष्यात चार्जेस लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे FSSAIच्या स्ट्रिक्ट लेबलिंग रूलमुळे फूड प्रोडक्टच्या पॅकेजिंग आणि प्राइसेसवरही इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि या दोन्ही डेव्हलपमेंट डायरेक्टली कॉमन मॅनच्या डेली एक्सपेन्सेसशी जोडलेले आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंट आणि ग्रोसरी स्पेंडिंग या दोन्ही फ्रंट्सवर बदल एक्सपेक्टेड आहे. गव्हर्नमेंट आणि रेग्युलेटरी बॉडीज कन्झ्युमर इंटरेस्टचा क्लेम करत असल्या तरी इम्प्लिमेंटेशन नंतरच रिअल इम्पॅक्ट स्पष्ट होईल. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच लाईक करायला विसरू नका आणि अशा डेली बिझनेस न्यूजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.